आवाज जरा वेगवेगळा यायला लागला, कमी जास्त. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आनंदित आहेत का? का आनंदित आहेत? देवाने आजचा दिवस दाखवलेला आहे. खरोखर बायबल म्हणते त्याची दया सनातन आहे आणि त्याच्या दयेमुळेच आज आम्ही जिवंत आहोत. त्याची जर दया झाली नसती तर आज आम्ही इथं असू शकलो नसतो. यावेळेस आपण प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि त्याच्या आधी मी असं विचारेन की गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय शिकला होता? आठवड्यात आहे का? गेल्या आठवड्यात तुम्ही काय शिकला होता? नुसतेच भुकेले आणि ताणलेले, जे धार्मिकतेचे भुकेले आणि ताणलेले ते धन्य. धार्मिकता म्हणजे काय हो? शिकवलं होतं ना? धार्मिकता म्हणजे काय? विसरला काय एका आठवड्यातच? धार्मिकता आणि धार्मिक हे दोन्ही वेगवेगळे आहेत. लक्षात येते तुमच्या? कन्फ्यूज होऊ नका, त्याच्यामध्ये गोंधळून जाऊ नका. धार्मिकता काय आहे? त्याला वेगवेगळे अर्थ आहेत आणि धार्मिकता म्हणजे एखाद्यावर दया करणे, एखाद्याला मदत करणे, एखाद्याची काळजी घेणे, कुणाचं घेतलं असेल तर त्याचं त्याला परत देणे. धार्मिकता आहे गरजूसाठी मूठ उघडणे, ही धार्मिकता आहे. आणि अशा प्रकारे येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आम्ही नुसतेच धार्मिक नाही तर आम्ही कृतिशील धार्मिकतेने भरलेले असावे. आणि जर त्याला अनुसरतो तर त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आम्ही धार्मिकतेमध्ये चालणं गरजेचं आहे. आणि आज आम्ही पुढचा धन्यवाद पाहणार आहोत आणि आजच्या बाबतीमध्ये ख्रिस्त येशूच्या नावाने मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा धन्यवाद 5वा धन्यवाद आहे. मत्तय याचा 5वा अध्याय आणि 7वे वचन. धन्यवादाचा जो उद्गार असणार आहे तो आहे 5वा आणि त्याच्यासाठी जे वचन आहे मत्तय 5:7 मध्ये म्हटलेलं आहे, जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया करण्यात येईल. येशू ख्रिस्त 4 धन्यवाद सांगितल्यानंतर या 5व्या धन्यवादाकडे वळत असताना आता तो एक विश्वासणाऱ्या व्यक्तीमध्ये आणखीन एक गुण असायला पाहिजे त्याचं वर्णन करतो. आणि तो गुण कुठला आहे? दयाळूपणाचा गुण. प्रियानो, दयाळू असणं, दयाळू राहणं, दयाळूपणे वागणं फार चांगलं आहे. आणि या पृथ्वीवरच्या जीवनामध्ये शारीरिक, आत्मिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये जर आम्ही देवावर विश्वास ठेवतो आणि ख्रिस्ताला जर स्वीकारलेला आहे तर ख्रिस्त जे आमच्याकडनं अपेक्षा करतो ते आम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. आता त्याची अपेक्षा आहे की तुम्ही धार्मिकतेचे भुकेले झालेले आहात, तुम्ही सौम्य झालेला आहात, तुम्ही दीन नम्र झालेला आहात, तर आता तुमच्यामध्ये आणखीन एक गुण असायला पाहिजे आणि तो काय आहे? तो दयाळूपणाचा असायला पाहिजे. आणि मग तो त्या व्यक्तीसाठी म्हणतो की ज्याच्यामध्ये दयाळूपणा आहे किंवा जो व्यक्ती दयाळू आहे तो धन्य आहे. म्हणजेच ज्या व्यक्तीमध्ये दयाळूपणा आहे तो व्यक्ती आशीर्वादित आहे. हालेलुया. आता जे वचनाची सुरुवात करत असताना या धन्यवादामध्ये जे असं अक्षर आहे का, शब्द आहे का? जे आत्म्याचे भुकेले, जे दयाळू, जे धार्मिकतेचे भुकेले, हे जे वापरलेलं आहे या ठिकाणी कोणाचं नाव दिलेलं नाही. आणि मग कदाचित त्याची अशी इच्छा असेल की हे वचन वैयक्तिक आम्ही स्वीकारावं आणि त्या ठिकाणी आमचं स्वतःचं नाव यावं. म्हणजे मी स्वतःला सांगायला पाहिजे की मी कसा आहे. आणि जर तुम्ही स्वतः तसे असताल तर तुम्ही त्या ठिकाणी ते वचन पूर्ण करा. मग स्वतःचं नाव टाकून पण वचन पूर्ण करू शकता येईल. कसं असेल ते? आता जे आणि ते हे दोन जे आहेत ना तिथं चेंज करायचं. पहिल्या याच्यामध्ये नाव घालायचं. कसं वचन पूर्ण करणार? संगीता दयाळू, संगीता धन्य, कारण तिच्यावर दया होईल. हालेलुया. आपण जरा टाळ्या वाजवूया का संगीतासाठी? तुम्हाला असं वाटत नाही का तुमचं पण नाव असावं? अजून कोण वाचू शकते?
अजून कोण वाचत आहे? का बरं वाचायला आवडत नाही किंवा का वाचत नाही तुम्ही माहित आहे का? याचं कारण काय? आता माझ्याकडे बघा, तुम्ही का वाचू शकलं नाही ते मी सांगितलं. याचं कारण असं आहे, कदाचित राग येईल तुम्हाला, तुमच्यामध्ये दयाळूपणा नाही. हालेलुया. जे तुमच्यात असतं तर तुम्ही म्हणलं असतं तो गुण माझ्याकडे, मी लगेच माझं नाव टाकतो. असं काय आहे का? बरं, आता तर कोण नाव घेऊन वाचू शकते सांगितल्यानंतर? अजित दयाळू, अजित ते धन्य, त्याच्यावर दयाळू. अजून कोण? दयाळू नाही तुम्ही? ज्या अर्थी तुम्ही शांत त्या अर्थी तुम्ही तुमचा प्रूफ देताय का मी तसं नाहीये? बघा, म्हणून तर त्या ठिकाणी नाव घालणं फार गरजेचं आहे. कारण ते वैयक्तिक वचन घ्यायचंय, ते माझ्यासाठी आहे. प्रभू मला सांगत आहे, प्रभू माझ्याकडून अपेक्षा करत आहे. ख्रिस्ताची इच्छा आहे की जर मी एक चांगला विश्वासदार आहे तर त्याच्याबरोबर मी दयाळू सुद्धा असायला पाहिजे. मी एक चांगला प्रार्थना करणारा आहे तर माझ्यामध्ये तो दयाळूपणा देखील असायला पाहिजे. मी एक चांगली सेवा करतो तर माझ्यामध्ये दयाळूपणा असायला पाहिजे. एक आहे आणि एक नाही, तर प्रियानो लक्षात घ्या, तिथं कुठल्याही प्रकारे व्यवस्थित काम होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, जसं एका नाण्याला दोन बाजू आहेत, छापा काटा जसं आपण म्हणतो, हेड अँड टेल. जर एका 10 रुपयाच्या डॉलरला एकच बाजूचा शिक्का असेल आणि दुसऱ्या बाजूला जर छाप नसेल, शिक्का नसेल, ते 10 रुपयाचं कॉईन किंवा ते नाणं बाजारात चालेल का? त्याला किंमत राहील का? जरी ते 10 रुपयाचं तिथं आकडा आहे परंतु ते चालत नाही, त्याला व्हॅल्यू नाही, त्याला किंमत नाहीये. देवाच्या प्रिय लोकांना नुसती एकच बाजू जर आमची विश्वास प्रार्थना आहे तर दुसरी बाजू अशाच प्रकारे आहे की आम्ही दयाळू, कृपाळू किंवा आम्ही सौम्य असणं गरजेचं आहे. जर या दोन्ही बाजू ख्रिस्ताच्या समोर असतील तर मग आम्हाला व्हॅल्यू किंवा आम्हाला किंमत आहे. जर ती नाही तर आम्ही देवाच्या समोर एक खोट्या शिक्क्यासारखा आहे की जो खिशात राहतो खरं बाजारात चालत नाही. तो जगामध्ये राहील, खरं ख्रिस्तासाठी त्याचा काहीच उपयोग होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही दयाळू असणं फार गरजेचं आहे. मग आता पहिला प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की दया म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे का? दया कशाला म्हणतात? आता दुसरा प्रश्न आहे, तुम्ही दया करता का एखाद्यावरती? का ते पण करत नाही? दया करता का? आवाजच यायला. दया करता का तुम्ही? मग दया करता म्हणजे तुम्हाला माहिती असेल दया म्हणजे काय, कशाला म्हटलेलं आहे दया? असू द्या, उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही. एखाद्या गरीब व्यक्तीला देणे दया म्हणजे. ठीक आहे, तुमचं बाकीचं काय उत्तर? एखाद्याचे अश्रू दुःख आपल्याला गेले. ते कसं? बघा, लक्षात घ्या, प्रॅक्टिकल फार गरजेचं आहे. वास्तविकतेमध्ये त्याचा अर्थ लक्षात घ्या. उदाहरणार्थ, मगाशी एक चांगलं सिस्टरने उदाहरण दिलं की शाळेमध्ये एखादा विद्यार्थी जर काही चूक करतो आणि त्याला शिक्षा ठरली जाते, तशाच प्रकारे कायदा जर एखाद्याने मोडलेला आहे आणि त्याला जर त्याच्यामध्ये मोठी शिक्षा, उदाहरणार्थ आता समजा तुम्ही सिग्नल तोडलेला आहे, सिग्नल लागला आणि तुम्ही तुमची गाडी पुढे घेऊन गेलेला आहात, सिग्नल तुटला आणि तुम्हाला ट्रॅफिक हवालदारांनी पोलिसांनी पकडलं आणि 5,000 रुपयाचा तुम्हाला फाईन सांगितलेला आहे, तर तुम्ही 5,000 रुपये हसत हसत देणार का लगेच? काय बोलणार नाही त्याला, हे घे पैशांचा आम्ही जातो, असं करणार का? काय म्हणणार? 5 नको 6,000 घ्या, जरा जास्त घ्या, असं म्हणणार का? मग चुकलं, आम्ही सिग्नल बघितला नाही किंवा लक्षात आलं नाही, पण 5,000 रुपये हा दंड आहे तुमच्यासाठी, तुम्हाला ते पे करायचंय. मग काय करणार? भरणार का सगळं? तुम्ही रिक्वेस्ट करणार नाही, दंड फार होतो, जरा कमी करा साहेब, जरा दया करा काहीतरी, आहे की नाही? मग काय दया करायची? 6,000 भरायचे का 6,000 माफ करायचे? तुम्हाला काय वाटतं? आता पोलीस तुम्हाला 6,000 माफ करेल लगेच? तो तुमच्याकडनं दंड वसूल करणार, परंतु थोडंसं कमी करणार.
जर 5,000 6,000 दंड आहे आणि तुम्ही त्याला रिक्वेस्ट केली, गायावाया केली, हात जोडले, पाया पडले, त्याच्यासमोर तुम्ही एकदम लीन नम्र झाला आणि फार विनंती केली, साहेब नको आमच्याकडे एवढे नाहीत, काहीतरी ॲडजस्ट करा, आणि हो नाही करत शेवटी तो काय म्हणतो, ठीक आहे चल 50 रुपये कमी करा. तुम्ही काय म्हणता, साहेब लय होते होय, अजून जरा कमी करा, आणि शेवटी तडजोड करून तुमचा दंड 3,000 रुपयावर येतो आणि मग तुम्ही म्हणता ठीक आहे 3,000 रुपये आम्ही भरतो. पण वरची जी रक्कम आहे 3,000च्या वरची म्हणजे 5,000 दंड आहे, 2,000 रुपये तुमचे कमी केलेले आहेत. ही जी क्रिया झालेली आहे त्याला दया म्हटलेला. तुमची रक्कम पूर्ण माफ केलेली नाहीये, पण दया करून तुमच्या त्या शिक्षेमध्ये कमी केलेला. देवाच्या प्रिय लोकांनो, ती दया आहे. दुसरी गोष्ट, त्या दयेचा दुसरा अर्थ आहे की दया करताना त्या व्यक्तीला समजून घेणे, तो काय परिस्थितीमध्ये आहे, त्याची कंडिशन काय आहे, किंवा त्या व्यक्तीला आता काय त्रास होत आहे हे समजून घेणे आणि त्यानुसार त्याच्यावरती दया करणे, कृती करणे, त्याला दया असं म्हटलं. आणि मग तो ट्रॉफिकवाला, पोलीसवाला मग समजून घेतो, ठीक आहे तुमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत, तुम्ही एवढी गायावाया करता, ठीक आहे मी काय करतो 2,000 रुपये कमी करतो. ही त्याने केलेली दया. देवाच्या प्रिय लोकांनो, तशाच प्रकारे दुसरी एक बाजू आहे दयेला, दुसरी बाजू आहे, जे दीन दुबळे, गरीब, असहाय्य, अनाथ किंवा विधवा, पोरके अशांना सहाय्य करणे. चला जरा घालवतो, अशांना सहाय्य करणे, त्यांची परिस्थिती, त्यांचे दुःख किंवा ते ज्या परिस्थितीतून जात आहे ते जर आम्हाला माहिती होतं किंवा आम्ही बघतो, तर तसंच न थांबता त्याच्यासाठी हृदयामध्ये जो कळवळा निर्माण होतो आणि मग त्या कळवळ्याच्याद्वारे आम्ही थोडीशी मदत करतो, त्याला दया असं म्हटलं. किंवा ती कळवळ्याची भावना आमच्यामध्ये येते आणि मग आम्ही कदाचित प्रार्थना करतो किंवा आम्ही कदाचित थोडेसे पैसे देतो किंवा धान्य देतो, कपडे देतो किंवा मार्गदर्शन करतो किंवा आम्ही थोडंसं त्याला काहीतरी हेल्प करतो. या कृतीला दया असं म्हटलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दया हा ख्रिस्ती मनुष्याचा एक विशेष गुण आहे आणि हा गुण ख्रिस्तामध्ये आहे. जो ख्रिस्ताशी जडलेला आहे त्याच्यामध्ये हा गुण असणं फार फार आवश्यक आहे. कारण आमचा प्रभू येशू जो आहे हा दया करणारा आहे आणि तो अशी थोडीशी दया करत नाही. त्याच्या दयेचं लिमिट तुम्ही सांगू शकता का किती आहे? काय वर्णन केलेले पवित्र शास्त्र किंवा तुम्ही गाणी वगैरे म्हणत असाल तर येशूच्या दयेचं लिमिट काय आहे सांगा बरं. हालेलुया. ठीक आहे, सनातन आहे, अफाट. अजून दया सागर हा शब्द ऐकलाय का तुम्ही किंवा नाव माहित आहे का? सागर म्हणजे काय? साखर, सागर, लोंढे, कदम असं काय का? सागर आणि समुद्र याच्यामध्ये फरक आहे. समुद्र थोडासा मोठा आणि सागर म्हणल्यानंतर तो विशाल, त्याची खोली जास्त, अमाप, अंत नाही. आणि मग येशू ख्रिस्ताला ही जी उपमा देण्यात आलेली आहे की तो दयेचा सागर आहे. हालेलुया. म्हणजे त्याची दया लिमिटेड थोडीशी नाहीये, तर सागरा इतकी आहे की ज्याचा अंतच लागत नाही. आणि मग ज्या दया सागराला जर आम्ही ख्रिस्त म्हणून स्वीकारलेला आहे तर त्या सागरातलं थोडंसं पाणी आमच्यात यायला नको का? म्हणजेच त्याचा गुण जर आमच्यामध्ये नसेल तर आम्ही फसवतो किंवा आम्ही धोक्याच्या पातळीवरती आहोत, आम्ही ढोंगी आहोत. परंतु जर मी ख्रिस्तामध्ये आमचं लागवड झालेली आहे, आम्ही मुळावलेले आहोत, तर ख्रिस्ताचा गुण आमच्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, दया हे पवित्र आत्म्याचं एक फळाचं एक स्वभाव आहे, जे आम्हाला गलती 5:22-23 मध्ये पाहायला मिळतं. दयाळूपणा हा पवित्र आत्म्याचा एक भाग आहे. जर तुम्ही म्हणता मी पवित्र आत्म्यानं चालतो, बोलतो, भरलेला आहे, तर दयाळूपणाचं फळ किंवा तो गुण किंवा ते काय दयाळूपणाचं कार्य आहे हे पवित्र आत्म्यानं भरलेल्या व्यक्तीतून दिसायलाच पाहिजे, प्रगट व्हायलाच पाहिजे. पवित्र आत्म्यानं भरलंय पण दयाळूपणा जर नसेल तर काहीतरी गडबड आहे. हालेलुया. आता तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं अभिषेकानं भरलेला आहात का? तरी शांत भरला की नाही?
पुढे जाऊया आपण. जर तुम्ही पवित्र आत्म्यानं भरलेला आहात तर पवित्र आत्म्याचं हे फळ किंवा हा स्वभाव किंवा हे जे गुण आहे, हे जे फळ आहे, हे आमच्यातून प्रगट होणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात घ्या, दयाळू असणं फार गरजेचं आहे. दयाळूचा आणखीन एक अर्थ आहे दुसऱ्याच्या दुःखाबद्दल वाटणारी अनुकंपना किंवा करुणा, त्याला दया असं म्हटलेलं आहे. एकदम कळकळ, हृदयाला ते भिडणं, एखाद्याचा त्रास, एखाद्याचा जाच, एखाद्याचं ते परिस्थिती आणि त्याच्याविषयी त्याच्या मनात जी करुणा येते, त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे, तर ती एक दया आहे. तो दयाळूपणा आहे. आणि म्हणून दयाळूपणा जर ख्रिस्तामध्ये आहे, आमच्या परमेश्वरामध्ये आहे आणि आम्ही जर त्याला अनुसरतो असं म्हणतो, तर आमच्या वागण्यात, बोलण्यात, पाहण्यात, खाण्यात, पिण्यात, कपड्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये दयाळूपणाचा अंश किंवा दयाळूपणाचं आम्हाला ते चिन्ह, कार्य दिसलं पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी 3 मुद्द्यांमध्ये पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे दयाळूपणाचे पवित्र शास्त्रातील मार्गदर्शन. दयाळूपणासाठी किंवा दयाळूपणाचे पवित्र शास्त्रातील उदाहरणे. पवित्र शास्त्र दयाळूपणाविषयी काय सांगतं ते आज या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत. कशाला दयाळूपणा म्हटलेला आहे हे पहिल्या मुद्द्यामध्ये आम्ही शिकणार आहोत. पहिला मुद्दा आहे दयाळूपणाची पवित्र शास्त्रातील उदाहरणे. पहिलं उदाहरण आम्ही पाहूया. निर्गम याचा 2रा अध्याय आणि 6वे वचन. निर्गम याचा 2रा अध्याय आणि 6वे वचन काय सांगतं आम्ही त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया. निर्गम 2रा अध्याय आणि 6वं वचन वाचा कोणीतरी. 2रा अध्याय 6वे वचन. हा. इथं आम्हाला मोशेच्या बालपणाची गोष्ट पाहायला मिळते की मोशेच्या आईने त्या लहान बाळाला, लहान मोशे बाळ असताना त्या पेटाऱ्यामध्ये कपड्यामध्ये गुंडळून ठेवलं आणि ते पाण्यामध्ये नदीवरती सोडलेलं असताना फारोची कन्या आंघोळीला आलेली असताना तिनं तो पेटारा पाहिलेला आहे आणि तिनं तो पेटारा घेतला आणि वचन 6 मध्ये म्हणतंय तो उघडून पाहता तिच्या दृष्टीस ते बालक पडले, ते रडत होते, तिला त्याचा कळवळा आला. हालेलुया. काय सांगतं बायबल? ते बघून, ते लहान बाळ आहे आणि या बाळाला कोणीतरी कपड्यामध्ये गुंडळून टाकलेलं आहे, ठेवलेलं आहे आणि विशेष म्हणजे ते बाळ रडत आहे. म्हणजे त्या बाळाला दुःख होतंय, त्रास होतोय, भूक लागली असेल किंवा त्याला आता आईची गरज आहे, परंतु त्या सुविधा तिथं नाही आहेत आणि ते बाळ रडत असताना ज्यावेळेस तिनं पाहिलं त्यावेळेस शास्त्र म्हणतं तिला त्याचा कळवळा आलेला आहे. हालेलुया. म्हणजेच तिच्यामध्ये त्याच्याविषयी दया निर्माण झाली. कळवळा आला म्हणजे काय झाली? दया त्याच्याविषयी आली आणि तिनं त्याच्यावर दया केली. काय दया केली हो? फारोच्या कन्याने मोशेच्या बाळावर काय दया केली? त्या पेटाला त्याला ठेवलं आणि परत पाण्यात ढकलून दिलं का जिकडनं आला तिकडे जातो. वचन वाचना पुढं काय सांगितलेलं आहे 8व्या वचनामध्ये बघा. फारोच्या कन्येने तिला म्हटले जा बोलव. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. फारोच्या कन्येने तिला म्हटले या मुलास घेऊन जा आणि मज करतात त्यास दूध पाज. त्याची काळजी घेतली, त्याला स्वीकारलं, त्याला आपला मुलगा, आपला बाळ म्हणून तिनं आपल्या हातात घेतलं आणि त्याचं संगोपन करण्याचा निर्णय घेतला. आणि आम्ही पाहतो की पुढे मोशे तिथं लहानाचा मोठा झालेला. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र शास्त्र आम्हाला काय दाखवतं की त्या फारोच्या कन्येमध्ये कळवळा होता किंवा दया होती. आणि शास्त्र म्हणतं मत्ते 5 मध्ये आम्ही वाचल्याप्रमाणे जे दयाळू आहेत ते धन्य आहे. हालेलुया. माझा प्रश्न असा आहे या फारोच्या कन्येच्या विषयी पवित्र शास्त्र जे सांगतं तुम्हाला काय वाटतं ती दयाळू होती का नाही? दयाळू होती का नव्हती? होय, ती दयाळू होती, दयाळू आहे आम्हाला दिसतं. आणि मग त्याच्यासाठी ते वचन पूर्ण होतं ती धन्य
तिच्यावर दया करण्यात येईल. किंवा जो दया करतो किंवा जो दयाचं काम करतो, शास्त्र येशू ख्रिस्त प्रॉमिस करतो, जो तसं काम करतो त्याच्यावर तशीच दया करण्यात. देवाच्या प्रिय लोकांनो, असे बरेच लोक आमच्या समोर देव पाठवतो पेटाऱ्यातून, परिस्थितीतून, वाईट गोष्टीतून, आणि त्याची इच्छा असते की आम्ही बघून सोडू नये. आम्ही काय करावं? आमच्यामध्ये कळवळा यावा, आम्ही दया करणारे असावं. दुसरं एक उदाहरण पाहूया. स्तोत्रसंहिता 103 13 वचन. स्तोत्रसंहिता अध्याय 103 आणि 13 वचन. खड्या आवाजात मोठ्याने वाचायचं. 103 13. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, हा. तसा परमेश्वर आपले भय घालणाऱ्यांवर ममता करतो. हा, परत एकदा. जसा बाप बाप आपल्या मुलावर किंवा मुलींवर किंवा आपल्या मुलांवर ममता करीतो. आता इथंच थांबूया थोडस वेळ. ममता म्हणजे काय हो? ममता कुलकर्णी? हा, बघा लक्षात घ्या, शब्द ज्या ज्या ठिकाणी आलेले आहेत तसं तसं त्याचं व्याकरण सुद्धा बदलत जात. बाप ममता करतो का आई ममता करते जास्त? तुम्हाला काय वाटतं? इथं आया भरपूर येत आहे की नाही? हा, म्हणणार आमच्या विरोधात सांगताय की काय मत? प्रियानो, आई तर ममता करतेच, पण लक्षात घ्या, बापाची ममता जी आहे ती आईच्या ममतेपेक्षा कधी कधी श्रेष्ठ ठरते. त्याची ममता दिसून येत नाही. आणि मग ममता म्हणजे काय आहे? तर बापामध्ये असणारा तो दयाळूपणा, कनवाळूपणा, कृपाळूपणा. आणि मग एक वचन काय म्हणतं की जसा बाप तसा परमेश्वर. म्हणजे आमचा परमेश्वर, त्याचं गुण या ठिकाणी दाखवलेला आहे की तो आमचा आत्मिक बाप आहे. आणि आमचा आत्मिक बाप असा कडक शिस्तीचा आणि एकदम शासन करणारा असा नाहीये. तर त्याची दुसरी बाजू ही आहे की जर तो शासन करतो तर त्याच्यामध्ये दयाळूपणा सुद्धा देखील आहे. हालेलुया. बरं, आता तिसरा प्रश्न आहे. तुमच्या देवाने म्हणजे तुमच्या आत्मिक बापाने म्हणजे आमच्या परमेश्वराने तुमच्यावर दयाळू किंवा ममता केलेली आहे का? काय ममता केली हो तुमच्यावरती? काय ममता केली? बघा, परमेश्वर आमच्या बाप, इथं बायबल काय म्हणतो? बाप जसा ममता करतो, दया करतो. उदाहरणार्थ कधी कधी बघा, बापाचं सुंदर उदाहरण जर तुम्ही युट्यूबला बघत असाल, वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल. पवित्र शास्त्रामध्ये बापाविषयी सुंदर चांगल्या प्रकारे लिखाण काम करण्यात आलेलं आहे. आमचा बाप, जगिक बाप. थोडंसं विचार करा, तुम्ही जर बाजारात कधी लहान असताना त्यांच्याबरोबर गेला असेल आणि तुम्ही काहीतरी खाऊ मागितला, नाही का? एक उदाहरण दिलं येशू ख्रिस्ताने की असा कुठला बाप आहे की जो मुलाने अंड मागितल्यानंतर दगड देतो आणि मासा मागितल्यानंतर साप देतो? असा बाप आहे का? मग काय करतो बाप? काय करतो मग? जर त्याने अंड मागितलं असेल, मासा मागितला असेल, तो असं म्हणत नाही शांत बस, मी खात नाही, तू बी खायचं नाही. असं करतो का? हालेलुया. आता आम्हाला मासा आणायला लावलाय, संध्याकाळी येतो आमच्या घराला. काय करायचं आता? द्यायचं का नाही? तर तुम्ही खात नाही, मग सगळ्यांनीच खायचं नाही. बाप काय करतो? ठीक आहे, स्वतःच्या पोटाला चिमटे काढतो, कधी कधी स्वतः उपाशी राहतो, पण परंतु आपल्या लेकरांची काळजी घेतो, त्यांना देतो, त्यांना सांभाळतो. आठवा ते दिवस कधी तुमच्या बापाने तुम्हाला स्वतः उपाशी राहून हॉटेलमध्ये चालला असेल, स्वतःला कपडे नसेल परंतु तुम्हाला ड्रेस घेतले असतील, स्वतःला साधी चप्पल घेतली असेल पण तुम्हाला चांगल्या प्रकारचे चपल्या घेतल्या असतील, बूट घेतले असतील, स्वतः कधी नटलं नाही परंतु तुम्हाला नटवण्यासाठी कष्ट केलेले आहेत. हेच वचन म्हणतं की बाप जसा करतो तसा मी म्हणजे परमेश्वर त्या बापापेक्षा जास्त दया करतो. आणि त्यानं दया काय केलेली आहे प्रियानो? आमची लायकी नसताना आम्हाला त्याची लेकरं होण्याचा हक्क दिलेला. हालेलुया, हालेलुया. रोमच्या पुस्तकामध्ये म्हणलेलं आहे आबा बापा म्हणण्याचा अधिकार त्याने आम्हाला दिलेला आहे. ही त्याने आमच्यावरती केलेली दया आहे. आमचं पाप त्यानं आमच्या त्याच्या नजरेचं आड केलं आणि आम्हाला त्यानं तसं जवळ केलेलं आहे.
ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध करून त्याला ठेचून आमचं शुद्धीकरण केलेलं आहे. ही त्यानं आमच्यावरती केलेली दया. आज सुद्धा चालू परिस्थितीला मगाशी सुंदर सांगितलं, गर्विष्ठपणाने आम्ही भरतो, मीपणानं भरतो, वेगवेगळ्या प्रकारचा आमच्यामध्ये मीपणा मोठेपणा येतो, तरी देखील तो आम्हाला करुणेने जवळ करतो. शिक्षा करतो का? ही त्यानं केलेली दया. म्हणून वचन म्हणतं, जसा बाप आपल्या मुलांवर दया करतो किंवा ममता करतो, तसा परमेश्वर त्याचं भय धरणाऱ्यावर दया किंवा ममता करतो. हे पवित्र शास्त्र आम्हाला दाखवतं. तिसरं आणि शेवटचं वचन आपण वाचणार आहोत. लूक 10:33 आणि 34 वचन. लूक ऋषभवर्तमान 10वा अध्याय 33 आणि 34. मग एका शोंडोनी त्या वाटेने चालला असता. हा तो होता तिथे आला आणि त्याला पाहून त्याचा कळवळा आला. पुढे त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. बघा, हा शास्त्र भाग आम्ही नेहमी वाचतो. 33 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मग एक शंभरोणी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला. म्हणजे तो लुटारू जिथं पडलेला आहे, बिवळत आहे, तिथं तो आला. त्याला पाहून त्याचा कळवळा आला. हालेलुया. कळवळा म्हणजे काय हो? त्याला दया आली त्याची. त्याच्या मनामध्ये त्याला काहीतरी मदत करावी ही भावना निर्माण झाली. त्याच्या मनामध्ये तिथं थांबावं अशी इच्छा निर्माण झाली. तो बिवळत पडलेला आहे, त्याला ठेचलंय, रक्त येतंय, त्याला जखमा झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तो दयेचा स्वभाव आहे. परंतु दोन धार्मिक लोक जे त्या आधीच तिथं बघून गेले, ते नुसते धार्मिक होते, परंतु त्यांच्यामध्ये दया नव्हती. हालेलुया. कधी कधी धार्मिक लोकांचं याच ठिकाणी चुकतं. ते म्हणतात आम्ही फार धार्मिक, आम्ही फार प्रार्थनाशील, आम्ही फार उपवास करतो आणि आम्ही फार इकडे जातो आणि तिकडे जातो, परंतु दया करण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांचा खरा स्वभाव दिसतो. परंतु हा जो शंभरोणी की ज्याच्याविषयी साक्ष काहीच देत नाही बायबल, फक्त शंभरोणी म्हटलेलं आहे. शंभरोण्याचा इतिहास जर पाहिला तर यहुदी लोक शंभरोण्यासाठी व्यवहार करत नव्हते. शंभरोणी म्हणजे त्यावेळेस एकदम तुच्छ खालच्या जातीचे असे समजून त्यांना कुठल्याही प्रकारचा समाजामध्ये मान सन्मान नव्हता. आणि असा हा व्यक्ती त्या घायाळ झालेल्या व्यक्तीला बघतो, त्यावेळेस तो त्याच्याजवळ जातो. कारण का माहिती आहे का? त्याच्यामध्ये दया आहे. हालेलुया. आधी जे दोन गेले होते, कोण होते? एक कोण होता? याजक आणि दुसरा लेवी. लेवीचं काम काय होतं? चर्चमध्ये धूप जाळायचं, आराधना करायची, वाद्य वाजवायचे. याजकाचं काम काय होतं? अर्पण चढवायची, परमेश्वरच्या मंदिराचं पुढारपण करायचं. हे दोघं देवाच्या सेवेतले कामातले पालक असू द्यात, बिशप पुढारी कोणतरी होते, परंतु ते वचनाने भरलेले सगळं आहे, परंतु दयाळूपणाचं काम त्यांच्यामध्ये नाही. आणि एक साधा व्यक्ती, एक नॉर्मल विश्वासदार आम्ही म्हणूया की ज्याच्याकडे कुठलं पद नाहीये, कुठला हुद्दा नाही, डिग्री नाही, त्याला स्वतःची काही ओळख नाही, एकच ओळख आहे, हा शंभरोणी आहे. पण एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये कळवळा होता. हालेलुया. तिघांनी पण पाहिलं, पण एकानंच कृती केलेली आहे. प्रियांनो, बऱ्याच वेळा आमच्या जीवनामध्ये देव आम्हाला अशा लोकांच्या पुढून घेऊन जातो, आम्हाला दाखवतो, आम्हाला पाहायला लावतो परिस्थिती, त्याचे जीवन किंवा ते कार्य, आणि त्याची इच्छा असते की आमच्यामध्ये तो कळवळा असायला पाहिजे. आम्ही कळवळ्याच्या अंतःकरणाने दयेच्या आत्मेनं भरलेला असायला पाहिजे. आणि मग शास्त्र म्हणतं त्याला त्याचा कळवळा आला. आणि नुसताच कळवळा येऊन आता काय करू असं बघत बसला नाही, म्हणत बसला नाही किंवा निघून गेला नाही. वचन 34 म्हणतं त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्ष रस लावून त्या बांधल्या. हालेलुया. तो काय आमचा पाहुणा आहे का मेव नाही म्हणून त्याची आम्ही मदत करायची? पडू देत, पडलं तर जाऊ देत, आम्हाला काय करायचंय? ही जी भावना आहे ना, ही बऱ्याच वेळा ख्रिस्ती लोकांमध्ये तोंड वर काढते, डोकं वर काढते. पण म्हणतात काय? आम्ही विश्वासणारे आहोत. मग मला तुम्हाला हे शिकवायचं आहे की तुम्ही नुसतेच कोरडे विश्वासणारे होऊ नका, तर त्या विश्वासणाऱ्यापणाबरोबर, स्वभावाबरोबर दयाळूपणाची सुद्धा जोड असायला पाहिजे.
आणि मग तो तिथं जातो, त्याच्या जखमांना तेल लावतो, द्राक्षरस लावतो, तो पट्टी बांधतो, आपल्या जनावरावर बसून त्याला उतार शाळेत आणतो आणि त्याचा सांभाळ करतो. हालेलुया. प्रियांनो, 1000 रुपयाची मदत करता येत नसेल चांगली गोष्ट आहे, एक 10 रुपयाची तरी मदत करू शकता की नाही? राहू द्यात 1000 रुपये बाजूला ठेवा, परंतु तो कळवळा तुमच्यामध्ये दिसला पाहिजे, जो ख्रिस्त तुमच्याकडून, माझ्याकडून, मंडळीकडून तो अपेक्षा करतो. मग हा त्या ठिकाणी जातो. कधी कधी काय होतं माहिती आहे की प्रियांनो, आमच्या मनातले असतं, आम्ही म्हणतो नाही का, माझी तुम्हाला लय मदत करायची इच्छा आहे, पण काय करू, माझ्या खिसेत रिकामे येतो. मग काय करायचं? दया कशी करायची? तुम्हाला काय वाटतं? तुमची इच्छा आहे फार मदत करायची, पण तुमच्या खिशा रिकामे आहेत, पर्स रिकामी आहे, तुमच्याकडे पैसे नाही आहेत, मग काय करणार? मग शेवटी आमचं उत्तर काय? मग आम्ही नुसती प्रार्थना तरी करूया. बरोबर? हालेलुया. प्रार्थना तरी करता की नाही? चांगली गोष्ट. देवाच्या प्रेमाकडून दुसरा एक मार्ग आहे. तुमच्याकडे दया आहे, कळवळ आहे, परंतु तुम्हाला ते प्रॅक्टिकल करण्यासाठी वस्तू, पैसा किंवा ते पदार्थ तुमच्याकडे नाही आहेत, पण तुम्ही दया करू शकता. काय करू शकता? ज्याच्याकडे आहे त्याला कन्व्हेन्स करा, तिथं गरज आहे. त्याला सांगा, त्या व्यक्तीला तुझ्याकडे 100 रुपये आहेत, मला दे. त्या व्यक्तीला मला मदत करायची, कारण त्याला आज त्याची गरज आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही एखाद्यावरती दया करू शकता. तुम्ही इतर व्यक्तीला ती परिस्थिती सांगून, दाखवून एखाद्याला मदत करण्यासाठी त्याला प्रोत्साहन करू शकता. आणि ती व्यक्ती जर तिथं मदत करते तर त्याचा अर्धा वाटा तुमचा सुद्धा आहे, कारण तुम्ही सांगितलं, त्या व्यक्तीनं मदत केली तर तुम्ही सुद्धा त्याच्या भागीदार आहात. हालेलुया. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, राधानगरीतून आम्ही एका मुलाला जुन्नरला बायबल कॉलेजला पाठवलं. तर 3 वर्षाचं त्यानं बायबल कॉलेज पूर्ण केलं मराठीमध्ये. आणि सगळं झालं, त्यानं मला म्हटलं, पास्टर मला इंग्लिशमध्ये पण बायबल कॉलेज करायचं. मग बँगलोरमध्ये सदनेशा म्हणून जे बायबल कॉलेज आहे इंग्लिशमध्ये, तिथं त्याला आम्ही ॲडमिशन केलं. आणि मग तिथं समजलं 1 वर्षाची फी 50,000 रुपये. जवळजवळ मला असं वाटतंय 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेसची ती 50,000 रुपये. त्याच्या वडिलांची परिस्थिती नाही, ते एक स्वीपर, झाडू मारणारे स्टँडवरती, बाथरूम संडास स्वच्छ करणारे, परमनंट नाही. घरची परिस्थिती हलाखीची, पण काय करायचं? त्याची इच्छा फार होती. ठीक आहे म्हटलं, आम्ही प्रार्थना केली. आणि आम्ही काय केलं, मी आणि माझ्या चर्चच्या लोकांनी, आम्ही तर पैसे गोळा केले, आम्हाला जेवढे जमतील तेवढे. आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना, आमच्या मित्रांना, ओळखीच्या लोकांना त्याच्याविषयी निरोप पाठवले, पत्र पाठवले, फोन केले. असं एक मुलगा आहे, बायबल कॉलेजसाठी त्याला पैशाची फीची गरज आहे, तुमची थोडीशी मदत आम्हाला पाहिजे. देवाच्या कृपेने पहिलं वर्ष त्याचं संपलं. दुसऱ्या वर्षाच्या वेळेस असं झालं की आता परत परीक्षा आलेली आणि त्याला फीचं सांगितलं. त्यावेळेस देवाने असा चमत्कार केला, त्या बायबल कॉलेजमधले जेवढे विद्यार्थी होते त्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या पॅरेंट्सला सांगून पैसे मागवले आणि तिथं 50,000 रुपये गोळा करून त्याची फी भरली. असं करत 3 वर्ष तो पूर्ण केले. आणि आज तो बँगलोर आणि बेळगावमध्ये एक चांगल्या प्रकारचा उपदेशक म्हणून सेवा आणि पालखी काम करत आहे. मराठी आणि इंग्लिशमध्ये तो संदेश देतो. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही काय केलं, आम्ही एक टेक्निक वापरली. जेवढी आपल्याला मदत करता येते तेवढी करायची. जिथं आम्हाला जमत नाही तिथं इतरांना ती मदत करण्यासाठी प्रोत्साहन देणे, सांगणे आणि त्या ठिकाणी त्यांची मदत उभी करणे. जर आम्हाला त्या लुटारूच्या जवळ जाऊन द्राक्षरस आणि तेल लावून जखमा भरता येत नाही, तर ज्याच्याकडे द्राक्षरस आहे आणि तेल आहे, तुम्हाला माहिती आहे, त्यांना कन्व्हेन्स करा, तिथं त्याची गरज आहे. कदाचित तुमच्या या सांगण्यामुळे एखाद्याचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं. तुम्ही एक मधलं ब्रिज, पूल बना. दयेसाठी तुम्ही एकमेकांना त्या ठिकाणी कनेक्ट करणारे एक मधले व्यक्ती बना. जसं परमेश्वराने आमच्यातले तुटलेले नातेसंबंध कनेक्ट करण्यासाठी येशू ख्रिस्त मध्यस्थी झाला, तसं तुम्ही आणि मी व्हायला पाहिजे. ही एक दया आहे. कधी कधी आम्हाला फक्त पैसेच नाही, कधी कधी सांत्वनाची गरज लागते, कधी कधी मार्गदर्शन देण्याची गरज लागते. ही दयेची जी वृत्ती आहे ही प्रत्येक विश्वासामध्ये असलेली आहे. हालेलुया. चांगला शंभरुणी, जर तिथं त्याचं नाव आलेलं आहे चांगला शंभरुणी, तर मी असं म्हणेल तिथं असं हेडिंग द्यावं, दया करणारा शंभरुणी. हालेलुया. कळवळ आलेला शंभरुणी.
आता ते शंभरूनी नाव काढा आणि तुमचं नाव घालून ते वचन पूर्ण करा बरं हेडिंग कसं असेल. दया करणारा शंभरुणी असं जे आपण ऐकलं की नाही ते दया करणारा तिथं शंभरुणी काढायचं आणि स्वतःचं नाव टाकायचं कसं होईल. नाही हेडिंग फक्त वाच. लोकदृश्य वर्तमान 10वा अध्याय. चांगला शंभरुणीवरती त्याचं टायटल आहे का. हा आलं लक्षात. आता जर त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया आपण. वाजवा प्रेमानं जरा दया करून वाजवा. अजून कोण वाजते. वाचा वाचा. हा तिकडं चांगल्या संगीताचा दृष्टांत. तुम्ही वाचा. नाही तुम्ही पुढं पाठीमाग. चांगल्या सृष्टीचा दृष्टी. हा इकडं आंटी पाठीमाग. हा नाव घ्यायचं तुमचं. हा मथुराचा दृष्टांत. पुढं इकडं चांगल्या यहोशूचा. पुढं कुणाचा. जितेश. पुढं चांगल्या स्वप्नीचा दृष्टांत. पुढं चांगल्या बरं वाटतं ना स्वतःला चांगलं म्हणायला. वाईट नाहीये हे. जोपर्यंत ते माझ्यासाठी आहे असं तुम्ही म्हणणारच नाही ना तोपर्यंत दया काय असते ते तुम्हाला कळणार. मग तुम्ही जर म्हटला माझा दृष्टांत किंवा मी त्या ठिकाणी आहे चांगला आहे तर ख्रिस्त तेच अपेक्षा करतो. जर तुम्ही तसं असाल तर तुमच्यावर दया करणार. जर तुम्ही कळवळेनं भरला तर तुमच्यासाठी कळवळेचे अंतःकरण येतील. तुम्ही करुणेने भरला असाल तर पुष्कळ करुणेने भरलेले लोक देव तुमच्यासाठी उभं करतात. हालेलुया. दुसऱ्या मुद्द्यामध्ये जाऊया. दुसरा मुद्दा आहे ख्रिस्ताची इच्छा आम्ही ही दया करावी. ख्रिस्ताची इच्छा आम्ही ही दया. परत आपण त्या ठिकाणी येणार आहोत. मत्ते 5:7 वचन वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर लूक 10 आणि 37 वचन वाचायचं. पहिलं वाचायचंय मत्ते 5:7 वाचा. जे दयाळू ते धन्य कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. इथं आम्हाला काय दिसतं. ख्रिस्ताची इच्छा दिसते की त्याच्या पाठीमागे येणाऱ्या व्यक्तीने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीने लोकांनी दयाळू असणं गरजेचं आहे. जर ते दयाळूनं भरलेले असतील तर ते आशीर्वादित लोक आहेत. आणि लक्षात घ्यायची दुसरी बाजू आहे जे आशीर्वादित आहेत तेच दया करतात. हालेलुया. जे आशीर्वादित नाही ते काही दया करू शकत नाहीत असा त्याचा अर्थ आहे. मग ख्रिस्ताची इच्छा आहे की आम्ही दया करावी. मग लोकदृश्य वर्तमान 10वा अध्याय 37 वचन आपण वाचूया. मगाशी जे आम्ही वाचलेला आहे तो अध्याय. तो म्हणाला त्याच्यावर दया करणारा तो. हा. येशूने त्याला म्हटले जा आणि तूही तसेच कर. आता 35 आणि 35 आणि 36 वचन वाचा आणि मग 37 वचन वाचा. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून हुताशयाच्या रक्षकाला देऊन म्हटले हा. ह्याची काळजी घ्या. पुढे. आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. हा. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी पुष्कळामध्ये कोण झाला. तो म्हणाला त्यांच्यावर दया करणारा तो. येशूने त्यांना म्हटले जा आणि तुम्ही तसेच कर. बस आता या ठिकाणी माझ्याकडे बघा. या ठिकाणी येशू ख्रिस्त सगळी गोष्ट सांगून झाल्यानंतर एक प्रश्न विचारतो. तो प्रश्न काय या ठिकाणी 36 वचनामध्ये म्हटलेलं आहे. तर लुटारूंच्या हाती सापडल्या इस्माचा शेजारी या तिघांच्या मते या तिघांपैकी तुमच्या मते कोण. म्हणजे शिकवत असताना तो एक प्रश्न विचारतो की तिघजण तिथं आले तर मदत करणारा तुमच्यापैकी तुम्हाला कोण वाटतं. त्यावेळेस एकानं उत्तर काय दिलं वचन 37 मध्ये. तो म्हणला त्याच्यावर दया करणारा तो म्हणजे कोण शंभरुणी. आता येशू ख्रिस्त काय म्हणतो फक्त गोष्ट ऐकू नका किंवा फक्त समजून घेऊ नका तर आता तुम्ही कृती करा. म्हणून तो तिथं पुढे काय म्हणतो येशूने त्याला म्हटले तू जाऊन तसेच कर. तसेच कर याचा अर्थ काय म्हणजेच तू देखील दया कर जशी त्या शंभरुण्याने केली.
तू देखील करुणा कर जसे त्या शम्रोनीने केले. तुला सुद्धा कळवळ येऊ दे जसं त्या शम्रोनीला आला. जसा शम्रोनी तिथं जवळ गेला तसंच तू कर. ज्यावेळेस तू तसं करशील तर याचा अर्थ आहे की तू शेजाऱ्यावर प्रीती करतोस. जसं तू त्या शम्रोनीसारखं करशील याचा अर्थ आहे तुझ्यामध्ये तो कळवळा आहे. याचा अर्थ आहे तुझ्यामध्ये दयाळूपणा आहे. म्हणजे ख्रिस्त आम्हाला काय सांगतो, आम्ही फक्त ऐकणारे नसावे तर जे ऐकलं आता शिकलं ते जाऊन आम्ही करायला पाहिजे. हालेलुया. चर्च सुटल्यावर काय करायचं, मार्केटला जायचं, भाजी आणायला जायचं, शो बघायला जायचं, मग बागेत फिरायला. कुठं जायचं, फक्त रविवारीच काय नाही, रोज आम्हाला तेच असं वचन आहे, रोज आम्ही तसंच जाऊन करायचं आहे. म्हणजेच आम्ही ऐकत तिथंच बसायचं नाही, आता आम्हाला हलायचंय. ही आज्ञा आहे, ही ख्रिस्ताची इच्छा आहे, आम्ही तसं करायलाच पाहिजे. हालेलुया. मग दया करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, पद्धती आहेत, प्रकार आहेत. मग कोणाला तरी तुम्ही फीची मदत करू शकता, कोणाला तरी कपड्याची मदत करू शकता, कोणाला तरी लाईट बिलची मदत करू शकता, कोणाला पेट्रोल संपलेलं आहे आणि तुमच्या गाडीत जर पेट्रोलची बाटली असेल तर तुम्ही थोडीशी पेट्रोल देऊन मदत करू शकता. कोणाला तरी फॉर्म भरायला मदत करू शकता, कोणाला तरी तुम्ही त्याचं मार्गदर्शन करू शकता, कुठल्या तरी दवाखान्यामध्ये जाऊन फळं देऊ शकता, किंवा कुणाचं तरी बिल भागवू शकता, किंवा डॉक्टरला भेटण्यासाठी त्यांना मदत करू शकता. तुमच्या गाडीचा उपयोग एखाद्याला लिफ्ट देण्यासाठी करू शकता. प्रियांनो, येशूची इच्छा आहे की आम्ही एक विश्वासणारे व्यक्ती, कठीण हृदयाचे नसावेत, आम्ही कळवळ्याने भरलेले असावे. हालेलुया. हालेलुया. मध्ये मला एक नाक्यावरच्या बँकेत जायचा प्रसंग आला एका कामासाठी, आणि तिथं सहज बसलो होतो मी. कॉलेजची एक मुलगी आली आणि तिचं काय काय तिचे फॉर्म भरायचे होते, तिचे वडील आणि त्या ठिकाणी ते बसले होते. आणि मग तिचं सारखं काय ना काहीतरी त्या फॉर्ममध्ये राहत होतं आणि तिला परत पाठवलं जात होतं, हे राहिले भरून आण, ते राहिले भरून आण. आणि मी ते बसून सगळं बघत होते. आता अडचण अशी की त्या पोरीला जर मदत करावी तर गैरसमज झाला तर मार खायची वेळ यायची. कारण आता परिस्थिती तशी आहे, स्वतःहून मदत करायला जर गेलं तर कधी कधी गैरसमज निर्माण होऊन फटके बसतात. मग त्या विचारानं मी जरा शांतच बसलो होतो. म्हटलं मग बँकेत गोंधळ व्हायला नको. परंतु तिचं ते सारखंच काहीतरी त्या फॉर्ममधलं राहत होतं आणि शेवटी मला राहावं लागलं. तिला निघणार फॉर्म, आणि तिला तो फॉर्म घेतला आणि जेवढे कॉलम भरायचे होते ते सगळे तिला मी सांगितले. आणि ते भरल्यानंतर तिला म्हटलं आता जाऊन दाखव, आणि देवाला धन्यवाद, तिचं सगळं त्या ठिकाणी बरोबर. प्रियांनो, ही एक दया आहे, ही एक मदत आहे. कधी कधी आमचा इगो, मग अशी सुंदर आम्हाला शिक्षण दिलं, आमचा तो मोठेपणा, गर्विष्ठपणा आड येतो. मी का मदत करायची, मी का सांगायचं, मी का लिहून देऊ, मी का भरून देऊ, मी का तिथपर्यंत जाऊ, मी का उचलून, मी का सांगू. हा जो मीपणा आहे ना, हा दयाळूपणामध्ये अडखळ नाही. जर तो शब्रोनी तिथं जाऊन ते काम करू शकतो तर तुम्ही आणि मी एखाद्यासाठी तशाच प्रकारे काम करावे ही ख्रिस्ताची इच्छा. म्हणून तो त्याला म्हणला, जा तूही तसेच कर. हालेलुया. दुसरं एक उदाहरण आम्ही पाहूया. लेवी 23वा अध्याय आणि 22वा वचन. लेवी 23वा अध्याय आणि 22वा वचन. उत्पत्ती, निर्गम आणि कुठलं पुस्तक, लेवी. वाचा. त्यांचा एखादा अवयव कमी जास्त असला तर तो स्वखुशीच्या अर्पणाला चालेल, पण नवस फेडण्याच्या कामी त्याचा स्वीकार होणार नाही. बरोबर आहे वचन. 23वा अध्याय आणि 22वा वचन. तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा शेताच्या कानाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करू नका आणि सर्व विकू नका. गरीब व उपरे यांच्यासाठी ते राहू द्या. मी परमेश्वर तुमचा देव आहे. मोशेच्या नियमशास्त्रामधून इस्रायल लोकांना परमेश्वराने दिलेली ही आज्ञा आहे. पुष्कळ आज्ञा दिल्या त्यापैकी एक आहे. तो काय म्हणतो, तुम्ही आपल्या देशातील पीक कापाल तेव्हा कोणाकोपऱ्याची झाडून सारी कापणी करू नका. शेतामध्ये पीक जर गोळा करत असेल
तर सगळं सरसकट पीक झाडून घेऊ नका. का? तिथं पिकाचा सर्वा म्हणजे जे काय पीक आहे त्याचं थोडंसं पीक ढीक किंवा पेंड्या तशाच ठेवा. गरीब व विदेशी यांच्यासाठी तो राखून ठेवा. मी परमेश्वर तुमचा देव आहे. म्हणजे ही आज्ञावाचक दया आहे. ज्यांची शेती आहे त्यांनी आपलं पीक सगळं घराकडे आणू नये. काही ते पिकाचे जे काही फळ असेल, पदार्थ असेल, ते उत्पन्न आहे, मग ते पेंड्याच्या स्वरूपामध्ये असेल, वस्तूच्या स्वरूपामध्ये असेल, काही तिथं शेतामध्ये तसेच ठेवा. ते गरीब, विधवा, अनाथ पोरके किंवा जे प्रवासी आहेत, उपाशी भोकेले असतील, त्यांनी ते जाऊन खावं यासाठी ते. याचा अर्थ आहे जाणीवपूर्वक तुम्ही तुमच्या हिश्श्यातील दुसऱ्यांसाठी ठेवावं ही केलेली दया. हालेलुया. ज्यांना शेती नाही ते म्हणतील बरं झालं आम्ही वाचलो. हालेलुया. ती झंझटच नको ठेवायची, काढायची, एवढं ठेव का तेवढं ठेव. पण तू लक्षात घ्या, जरी शेती नसेल, पगार आहे का तुम्हाला? पगार आहे ना तुम्हाला? सगळा पगार तुमच्या स्वतःसाठी खर्च करू नका. सगळे पैसे तुम्ही स्वतःसाठी वापरू नका. तर त्यातील थोडे पैसे परमेश्वरच्या नियमशास्त्रामध्ये दशमांश हा जो भाग येतो 10%, तर तसाच दुसरा एक 10% भाग येतो. तो कुणासाठी आहे? गोरगरिबांसाठी आहे. तुमच्या 1000 रुपये मधले 100 रुपये दशमांश असतील तर दुसरे 100 रुपये हे गरिबांसाठी आहे. हे जाणीवपूर्वक केलेली दया. फक्त दशमांश काढू नका प्रियानो. तुम्ही 10%, 20%, 30% तुमच्या ऐपतीप्रमाणे गरिबांसाठी राखून ठेवले पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे देता त्यावेळेस तुम्ही परमेश्वराचा नियमशास्त्राप्रमाणे चालता, म्हणजे वचनाप्रमाणे चालता. आणि शास्त्र म्हणतं जर तुम्ही दया करता तर तुमच्यावर दया करतात. मग फक्त 10%च द्यावे काय गरिबाला? नाही. तुमच्या समृद्धीतून, तुमच्या आशीर्वादातून, तुमच्या त्रासातून, तुमच्या प्रीतीतून तुमच्याकडे जे काही आहे, आणि पवित्र आत्मा जर तुम्हाला दाखवतो त्याला 100 रुपये दे, पवित्र आत्मा दाखवतो 500 रुपये दे, पवित्र आत्मा दाखवतो 10 रुपये दे, तर तुम्ही ते करणं गरजेचं आहे. बरेच लोक म्हणतील आम्ही दया केली मग दशांश देणार नाही, मग दशांश दिला आम्ही दया करणार नाही. नाही, आम्हाला ह्या दोन्ही पण गोष्टी करायच्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आठवड्याचं अर्पण आमचं आहे तर त्याला लिमिट नाही आहे. 1 रुपयापासून 10 रुपयेपर्यंत, 1000 रुपये, लाखो रुपयेपर्यंत तुमचं अर्पण आठवड्याच्या मंदिरामध्ये यायलाच पाहिजे. प्रियानो, ख्रिस्ताची इच्छा म्हणजे देवाची इच्छा आहे की तुम्ही दया करणारे असावेत. मग तुम्ही आर्थिक स्वरूपात दया करता तर तुमच्यावर आर्थिक स्वरूपामध्येच दया करण्यात येईल. जर तुम्ही कपड्याच्या द्वारे दया करता तर तुमच्यावर कपड्याद्वारे दया करण्यात येईल. तुम्ही जेवण देण्याच्या द्वारे दया करता तर तुम्हाला चारण्यात येईल. जर तुम्ही वस्तूच्या स्वरूपामध्ये करता तर तशाच प्रकारे तुमच्यावर दया करण्यात येईल असं येशू ख्रिस्त. असे पुष्कळ प्रकार आहेत. पवित्र आत्म्याला त्यावेळेस विचारा की मी कशा प्रकारे दया करू, मला तू सांग. म्हणून लक्षात घ्या प्रियानो, परमेश्वराचं लक्ष आमच्या प्रत्येक गोष्टीकडे आहे. दयाळूपणाचा आव आणणारे आहोत की नुसती दया करणारे दाखवणारे ढोंगी आहोत, का खरंच ते शंभरण्यासारखं तिथं जाऊन दया करणारे आहोत, हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे. तर मग तो सगळा सर्व वेचू नका. गरीब व विदेशी यांच्यासाठी तो राखून ठेवा. राखून ठेवायचा अर्थ काय हो? राखून ठेवायचं, काढून ठेवायचं, अजून शिल्लक ठेवायचं. आता उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये तुम्ही पिझ्झा आणलेला आणि एक मेंबर तुमच्या गावात आहे, आला नाही खाताना, मग काय करणार? मग तो गावात आहे म्हणून तुम्ही सगळा पिझ्झा खाऊन टाकणार, त्याला ठेवून त्याच्याकडे बघत बसणार, खाऊ का नको, जरासा खातो अजून आलेला नाही, अर्ध्या तासानं परत जरासा तुकडा खातो अजून आलेला नाही, आणि शेवटी याच्या वेळेस सगळं संपवलेलं असतं. असं काय का? राखून ठेवणे म्हणजे खास त्याच्यासाठी, आज उद्या तो देव दे, त्याचं त्याला द्यायचं. जरी आम्हाला मोह होत असेल, एक घास खाऊन बघतो त्या मांजरीसारखं, जरासं मी त्याच्यातलं खातो, जरासं ह्याच्यातलं पण खातो, नाही का? माकडाची मांजरीची गोष्ट केक खातो, ते मांजर माकड, आणि शेवटी सगळं संपून जातो, काहीच राहत नाही. राखून ठेवणे म्हणजे जाणीवपूर्वक त्या व्यक्तीची आठवण करणे, जाणीवपूर्वक गरीब
करा, गरिबांसाठी म्हणून त्याच्यात पैसे टाका. वर्षाच्या शेवटाला किंवा मध्ये आधी जर तुम्हाला असे काही गरीब लोक, विश्वासाने विद्यार्थी दिसत असतील, परिस्थितीने दवाखान्यामध्ये पडले लोक असेल, तो पैसा त्यांच्यासाठी खर्च करा. हालेलुया. होऊ शकतं का असं? होऊ शकतं. होय प्रियानो, आम्ही स्वतः तसं करतो. मी स्वतः तसं करतो. मी काही पैशाची रक्कम मी तुम्हाला सांगत नाही, परंतु उदाहरण देतो की मी ठेवतो. मी देवाला विचारतो, प्रभू हे त्या अशा लोकांसाठी आहे, मी कुणाला मदत करू. देवाला दाखवतो, मी देऊन टाकतो. कारण जर मी दया करत नाही तर शास्त्र म्हणतं मग त्याच्यावर दया होणार नाही. आणि जो दया करतो किंवा जो दयाळू आहे, शास्त्र म्हणतं त्याच्यावर दया करणार. तुम्हाला असं वाटतं तुमच्यावर कोणीतरी दया करावी? मग पहिली सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा. तुम्ही दयेने देणारे बना. तुम्ही दयेचे व्यक्ती बना. तुमच्यामध्ये कळवळा, करुणा, ममता, चांगुलपणा तो येऊ द्या आणि प्रभूला सांगा, प्रभू तुझा पुत्र येशू जसा दयाचं सागर आहे तसं मला तू बनव. दयेची विहीर, दयेचा नाला, दयेचा एखादा खड्डा नको, मला दयेचा सागर बनव येशूच्या नावामध्ये. पुष्कळ माझ्यामध्ये असू दे, पुष्कळ मला देता येऊ दे, पुष्कळ मला दया लोकांवरती करू. हा, आता तिसरी बाजू अशी आहे, तुम्ही दया केली म्हणून पुढच्या अपेक्षा ठेवू नका त्याने पण माझ्यावर दया करावी. हालेलुया. मग 10 रुपयाचं तुला दिलं, आता तुम्हाला 10 रुपयाचं द्यायला पाहिजेस. असला प्रकार नकोय प्रियानो. निस्वार्थी दया, अपेक्षा नाही त्याच्यामध्ये. तिथे एकच आहे, देणे. आणि तो देतो त्याच्यावर देवाचा आशीर्वाद येतो. गलती करास पत्र 2 अध्याय 10 वचन. गलती करास पत्र 2 अध्याय 10 वचन. काय म्हटलं त्या ठिकाणी? पौल काय सांगतो मंडळीला? नव्या करारातून गलती करास पत्र 2 अध्याय आणि 10 वचन वाचा. मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी हा. अशी त्याची इच्छा होती आणि मी तर तीच गोष्ट करण्यास उत्कंठित होतो. काय म्हटले? तरी आम्ही गरिबाची आठवण करावी असे ठरले आणि ते कराव्यास मी स्वतः उत्कंठित, म्हणजे मी तयारीत आहे. कधी मी दया करीन असं झालं असं तो म्हणतो. काय म्हणतो तो? पत्रामध्ये लिहितो, आम्ही गरिबाची आठवण करावी असं ठरलेलं आहे. पौल आणि त्याच्या मंडळीमध्ये किंवा त्याच्या सेवा कार्यामध्ये त्याच्याबरोबर असणारे लोक किंवा त्याचं मंत्रिमंडळ, सेवकगण आहे, त्यांनी असं ठरवलं की आम्ही गरिबावर दया करावी. मग काय दया करायची? परिस्थितीनुसार काहीतरी असेल, पैसे, वस्तू, अन्नपदार्थ, काहीतरी मदत, औषधं असतील, काहीतरी शाबासकी असेल, ठरवलेलं आहे. आणि तो म्हणतो ते करण्यासाठी मी स्वतः फार आवेशी आहे किंवा उत्कंठित आहे. मला त्याची फार गडबड झालेली, कधी मी दया करेन. हालेलुया. हालेलुया. रॅशनच्या लाईनमध्ये तुम्ही दया करू शकता का? बसच्या लाईनमध्ये, दवाखान्याच्या लाईनमध्ये, आणि मग तिथं आम्हाला त्रास होतो ना. मी एवढ्या वेळ थांबले ना, आमच्या पुढे तुम्ही जाताय काय? तिथंच तुमची परीक्षा होते, तुम्ही दया किती करता आणि कशी करता. हीच तर परीक्षा आहे. आणि हिथंच आम्हाला देव अपेक्षा करतो की आम्ही दया करणारे असावे. कधी कधी काय होतं, इमर्जन्सी पेशंट येतात, आम्ही 2 तास लाईनीत उभा राहिलो, आता आमचा नंबर येणार असतो आणि मग ते रिक्वेस्ट करतात आम्हाला जरा जाऊ द्यायचे. मग काय करायचं? नाही की नाही? 1-5 मिनिटासाठी तरी आमच्यामध्ये तो असा कोणतरी उभा राहतो. आम्ही का तुम्हाला पुढे जाऊ द्यायचं? नाही. असा विचार करा, ती इमर्जन्सी कदाचित तुम्ही पेशंट असाल आणि तुम्हाला कोणीतरी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन चाललेलं आहे, तर तुम्ही म्हणणार नाही जरा आम्हाला पहिलं जाऊ देत, आमच्यावर दया करा. मग तुम्ही जर म्हणू शकता आमच्यावर दया करा, तर तुमच्यासमोर जर कोणीच असेल तर तुम्ही त्याच्यावर दया करायला. प्रॅक्टिकली प्रत्यक्षात जर तुम्ही हे करत नसाल तर मग आम्ही ढोंगी आहोत. मुखवटा घातला धार्मिकतेचा, परंतु आतमध्ये धार्मिकता किंवा ती दयाळूपणाची कुठलीच गोष्ट नाही. पण ख्रिस्त आम्हाला अपेक्षा करतो, त्याची इच्छा आहे आम्ही दया करावी, तर आम्ही गरिबावर दया करणं गरजेचं आहे. तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे दया करणाऱ्यावर आशीर्वाद.
आणि मग तो आशीर्वाद काय तिथं म्हटलेला आहे मग ते 5:7 मध्ये जे दयाळू ते धन्य कारण त्याचवर दया करण्यात येईल. आशीर्वादित व्यक्ती दया करतो आणि आशीर्वाद व्यक्ती जर दया करतो तर त्याच्यावर दया करण्यात येईल. मत्तय 5:7 मध्ये आम्ही वाचल्याप्रमाणे की तो दया करण्यात येईल असं सांगतो. तो 7वा अध्याय 2रं वचन आपण वाचूया आणि त्याच्यानंतर प्रार्थना करूया. मत्तय 7वा अध्याय त्याच पुस्तकामध्ये आणि 2रे वचन कसं आहे बघा. ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल हा. त्या प्रकारे तुमचे दोष काढण्यात येतील हा. आणि ज्या मापाने तुम्ही मापून घ्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. काय म्हटलेलं आहे तुम्ही न्याय कराल त्याच प्रकारचा तुमचा न्याय होईल आणि ज्या मापाने तुम्ही माप घालिता त्याच मापाने तुमच्या पदरी पडेल. म्हणजेच जर तुम्ही आशीर्वादाची पेरणी केली तर आशीर्वादच तुमच्या पदरामध्ये येईल. तुम्ही दया केली तर दया तुमच्या हातामध्ये येईल. तुम्ही कठीणपणाने वागला तर कठीणपणा तुमच्या हातामध्ये येईल. तुम्ही गर्विष्ठपणाने वागला तर गर्विष्ठपणाचं फळ तुमच्या हातामध्ये येईल. परंतु तुम्ही दयेने जर वागला तर माप ते दयेचं तुमच्यासाठी येईल. तशाच प्रकारे फिरून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये एक वचन आहे की तो आपली भाकरी जलाशयावर सोड ते फिरून तुझ्याकडे येईल. ती भाकर काय आहे मग ते तुमची वागणूक आहे. तुम्ही जी वागणूक सोडाल तेच परत फिरून तुमच्याकडे येईल. आशीर्वाद द्याल तर आशीर्वाद येईल. दया द्याल तर दया तुम्हाला प्राप्त होईल. क्षमा द्याल तर क्षमा मिळेल. जसं माप तुमचं ते भरलेलं असेल ज्या वस्तूने गोष्टीने तसंच माप तेच भरलेलं तुमच्याकडे बघा. हा बायबलचा एक सिद्धांत आहे, तत्व आहे. जसं तुम्ही पेराल तशीच तुम्ही कापणी कराल. जे तुम्ही द्याल तेच परत तुमच्या पदरी येईल. मग आज आम्हाला शिकायचं की मी फक्त दाखवणारा दया करणारा लोकांना दाखवणारा नाही तर माझ्यात ते अंतकरणापासून असायला पाहिजे. तो पवित्र आत्म्याचा दयाळूपणाचा स्वभाव माझ्यामध्ये असायला पाहिजे. म्हणून प्रार्थना करा आणि समर्पण करा की प्रभू मी कोरडा कठीण आणि भावनाशून्य व्यक्ती नसावा. लोकांकडे बघून मला कळवळा येत नाही असा व्यक्ती मी नसावा. मी त्या सम्राटासारखा असावा की जवळ जाऊन कार्य करणारा, पाहणारा, मदत करणारा. मी तसला धार्मिक नकोय जे शास्त्री परुषी जे बघून त्याच्याकडे निघून गेले, त्यांनी मदत केली नाही, ते जवळ गेले नाही का त्याला स्पर्श सुद्धा केला नाही. मला तसला धार्मिक थोटांड व्यक्ती नाही बनायचा. मला खरा धार्मिक जो ख्रिस्त आहे त्याच्यासारखं बनायचं. या प्रमाणे देव तुम्हाला बसण्याच्या द्वारे आशीर्वादित करू. आपण डोळे झाकूया आणि प्रार्थना करूया की हा जो 5वा धन्यवाद आम्ही पाहिला जे दयाळू ते धन्य त्याचवर दया करण्यात येईल. तर प्रार्थना करा की प्रभू माझ्यामध्ये दयाळूपणा येऊ दे. माझा स्वभाव दयाळूपणाचा बनव. माझं व्यक्तित्व दयाळूपणाचं बनव. मला दया करणारा शम्रोडीसारखं बनव, ख्रिस्तासारखं बनव आणि तुझा जो स्वभाव दयेचा आहे तो स्वभाव माझ्यामध्ये येऊ दे. जर कुठं कठीणपणा कडूपणाने तुम्ही राहिला असेल, गर्विष्ठपणा मीपणा असेल आणि ज्याच्यामुळे तुम्हाला दया करता आली नाही तर आज ती वेळ आहे तुम्ही पश्चाताप करा. प्रभूला क्षमा मागावी. त्याला सांगा की प्रभू मला क्षमा कर आणि तो माझ्यातला कठीणपणा, तो कोरडेपणा, जो दयाळूपणाच्या विरोधातला स्वभाव ते काढून टाक. मला शुद्ध पवित्र कर आणि मला दयाचा व्यक्तित्व बनव. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. स्वर्गातून पाहणारे आमचे जिवंत सेनाधीश बाप्पा, या सकाळच्या वेळेस आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो. आजचा जो उद्गार धन्यवादाचा आम्ही पाहिला की जे दया करतात, जे दयाळू आहेत ते धन्य आहेत, त्यांच्यावर दया करण्यात येईल. प्रभू आम्ही परीक्षण करतो. बरेच वेळा दया करण्याची संधी असते परंतु आम्ही त्याच्याकडे लक्ष देतो. आम्ही बघतो आणि निघून जातो. आम्ही त्या परिस्थितीकडे बघतो आणि सोडून देतो. आम्ही लोकांकडे बघतो आणि तोंड फिरवतो. आम्हाला क्षमा कर. जसा तुझा पुत्र येशू प्रभू तो दयेचा सागर आहे तसं आम्हाला तू बनव. जसं शम्रोडीने दया केली तशी आम्हाला दया करण्यासाठी तू मदत. आमचं हृदय दयाळूपणाने भरलेलं असू दे. आमचा स्वभाव दयाळूपणाने भरलेला असू दे. आमचं बोलणं दयेचं असू देत. आमचं वागणं दयेचं असू देत. यासाठी आम्ही विनंती करतो तो दयेचा आत्मा आमच्यामध्ये घाल येशूच्या नावामध्ये. तो कठीणपणा, तो देवप्पा मनाचा कठीणपणा, हृदयाचा कठीणपणा, कडकपणा येशूच्या नावात काढून टाक. मऊ दयेचं ते हृदय आम्हाला तुझं प्रभू. ज्या ज्या वेळेस तू आम्हाला दया करण्यासाठी
मार्गदर्शन करशील, सांगशील. त्यावेळेस आम्ही मागं पडू नये, तर आम्ही पुढं असावं म्हणून तू आम्हाला दया आणि कृपा कर. प्रभू आमच्यावरती दया करून आम्हाला नरकाच्या शिक्षेपासून तू वाचवलंस. दया करून तू आम्हाला शापातून बाहेर काढलंस. दया करून प्रभू तू आमच्यासाठी ख्रिस्त दिला. प्रभू आता आमची वेळ आहे, तर आम्ही तशाच प्रकारे वागावं म्हणून तू आमची वेळ. ज्याने ज्याने पश्चाताप केला त्यांना तू येशूच्या नावात दया करण्यास सहाय्य कर, क्षमा कर आणि तुझी कृपा प्रत्येकावर. त्यासाठी जो कोणी हा व्हिडिओ पाहतील, संदेश ऐकतील, त्या सर्वांची देवबापा तू क्षमा कर आणि त्यांना दया करणारा व्यक्ती बनव. दयेचे आशीर्वाद घेणारे व्यक्ती बनव. आम्ही दयेचे परमेश्वर बाप्पा एक चॅनेल बनावेत, इतरांसाठी उपयोगी पडणारा एक विश्वासार्ह व्यक्ती बनावेत, असं तू दैनंदिन कर. मंडळीला तुझ्या हातात आमचा आजचा एकत्र येणं नक्कीच तो आशीर्वाद केला असा आमचा विश्वास आहे. धन्यवाद करतो. आता आम्ही विभक्त होत असताना आम्हा सर्वांचं ताबा तुझ्या हातात घेऊ. इच्छुक स्थळी सुरक्षित आणि सुखरूप असं पोहोचव आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा लवकर येण्यासाठी, पुढचा धन्यवाद शिकण्यासाठी तो आमचं सहाय्य. सर्व सन्मान आणि गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन. आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा या त्रैकीची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन आणि दयेचा आत्मा तुम्हा सर्व असेल ते आतापासून सदा सर्वकाळ असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना संपलेली आहे. आपण एकमेकांना भेटूया. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत लवकर येऊया. परमेश्वर चांगला आहे. देव तुम्हाला आशीर्वाद.